25 फेब्रुवारीला आपलं महाराष्ट्राचं स्वतंत्र कृषी निर्यात धोरण जाहीर झालेलं आहे. तर त्या अनुषंगानं येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षामध्ये आपली जी टेक्निकल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा आहे त्यामध्ये आणि मुख्य म्हणजे आपल्या ॲग्री एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये या कृषी निर्यात धोरणाच्या अनुषंगाने कोणकोणते प्रश्न विचारू शकतात, तर यावर आपण आज चर्चा करतो. तर सर्वांचं एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सहर्ष स्वागत आहे. आपण बघतोय महाराष्ट्राचं स्वतंत्र जे कृषी निर्यात धोरण 25 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झालेलं आहे. तर त्याचे डिटेल्स काय आहेत? ओके, सगळ्यात आधी याचं बॅकग्राऊंड आधी बघू. आपल्या देशाचं जे कृषी निर्यात धोरण आहे, ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे, ती डिसेंबर 2018 या महिन्यामध्ये केंद्र सरकारनं जाहीर केली होती. तर त्यामध्ये उल्लेख अशा पद्धतीने होता की प्रत्येक राज्याने या केंद्र सरकारच्या कृषी निर्यात धोरणाच्या अनुषंगाने आपापली राज्यांची कृषी निर्यात धोरण आखलं पाहिजे. ओके, तर त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं मे 2019 रोजी एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीनं 25 फेब्रुवारी 2022 जे अगदी रिसेंटली महाराष्ट्राचं कृषी निर्यात धोरण जे आहे ते त्या कमिटीच्या रिपोर्टच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये टोटल 21 कृषी उत्पादनं आहेत जी महाराष्ट्र शासनानं ज्याच्यावर फोकस करायचं ठरवलेलं आहे कृषी निर्यातीच्या दृष्टीने. ओके, आता याच्यामध्ये काही स्टेटमेंट्स आहेत. महाराष्ट्र शासनाचे जे सहकार आणि पणन या खात्याचे जे चीफ सेक्रेटरी आहेत अनुप कुमार, तर त्यांनी एक स्टेटमेंट आपल्या कृषी निर्यात धोरणाच्या दृष्टीने दिलेलं आहे. त्यातलं पहिलं स्टेटमेंट असं आहे की एक्सपोर्टला आपण काय महत्व देतोय. तर लक्षात घ्या की ज्या एक्सपोर्ट असणाऱ्या कमोडिटीज आहेत, कृषी उत्पादन आहेत, तर त्यांची प्राइस खूप जास्त असते. ओके, तर आपल्याला फार्मरचं जर इन्कम वाढवायचं असेल, शेतकऱ्यांचं जर इन्कम वाढवायचं असेल, तर असे हाय व्हॅल्यूड क्रॉप्स जे आहेत तर त्यांची निर्यात आपण वाढवली पाहिजे. तर त्यांच्यामध्ये फार्मरची इन्कम वाढवायची कॅपॅसिटी 40 ते 45% आसपास आहे. ओके, त्याला दुसरं एक कारण असं आहे, आपलं जे डोमेस्टिक मार्केट आहे, देशांतर्गत मार्केट जे आहे, तर आपली पर्चेसिंग पॉवर कॅपॅसिटी आपल्या देशातल्या लोकांची आणि बाहेरच्या वेस्टर्न कंट्रीज मधल्या लोकांची पर्चेसिंग पॉवर कॅपॅसिटी जी आहे तर याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. फॉर एक्झाम्पल घ्या, आपल्याकडं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, पण आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट ज्यावेळी बाजारात घेऊन गेलो तर आपल्याला इतकी जास्त प्राइस मिळणार नाही जितकी त्या सेम ऑर्गॅनिक प्रोडक्टला बाहेरच्या देशांमध्ये प्राइस मिळू शकते. ओके, कारण तिकडं त्या पद्धतीनं जागृती आहे, मेन म्हणजे त्यांची इकॉनॉमिक कॅपॅसिटी आहे. ओके, सो शेतकऱ्यांचं जर उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला हे देशांतर्गत मार्केट सोडून सुद्धा आपल्याला बाहेर कृषी उत्पादनांची निर्यात केली पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत. पहिला आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट कडून खूप वेळा हे एक्सपोर्ट चेंज काही कारणास्तव डिस्टर्ब केलं जातं. तुम्ही बघितलं असाल की आपल्या देशांतर्गत जर कांद्याच्या किमती वाढल्या तर लगेच निर्यात बंदी लागू केली जाते किंवा एक याच्यामध्ये मिनिमम एक्सपोर्ट प्राइस नावाची एक कॉन्सेप्ट आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जर एक्सपोर्ट करण्यासाठी त्या एक्सपोर्ट कमोडिटीला काही मिनिमम व्हॅल्यू भेटत असेल तरच एक्सपोर्ट केलं जातं. त्याच्यापेक्षा जर प्राइस खाली असेल तर एक्सपोर्टला परमिशन नसते. तर याच्याने काय होतं की जो ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट आहे हे गव्हर्नमेंट करून रेग्युलेट केलं जातं. पण आता इम्पोर्ट एक्सपोर्ट हा जे ट्रेड आहे तर याच्यामध्ये बघा, परदेशात एखादा क्लायंट बसला असेल त्याच्याशी तुम्ही मागचे 2-3 वर्ष ट्रेड करता आहात आणि आता गव्हर्नमेंटच्या डिसिजनमुळे तुमचा ट्रेड बंद झाला, तर त्या क्लायंटच्या दृष्टीनं तो आपल्या देशावरती किंवा आपल्या देशातले जे उत्पादक आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या वरती तो आता डिपेंडंट राहू नाही शकत. कारण भारतामध्ये जर पॉलिसी वरचेवर चेंज होत असतील तर अशाने काय होतं की आपलं जे मुख्य मार्केट आहे तर आपल्या मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला स्थान निर्माण करणं हे अवघड जातंय. ही सध्याची कंडिशन आहे, त्याला आपलं जे ओनियन एक्सपोर्ट आहे ते परफेक्टली मॅच होतं. ओके, सो बॅक टू अवर टॉपिक. महाराष्ट्राचा ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी काय आहे? सगळ्यात महत्वाचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 21 कमोडिटीज आयडेंटिफाय केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पोटेन्शियल आहे कृषी निर्यातीसाठी. ओके, याच्यामध्ये क्रॉप्स कुठले येतात बघा,
मेन म्हणजे सगळे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत जवळजवळ. बनाना, पोमोग्रेनेट, अल्फॉन्सो मँगो, केशर मँगो, ऑरेंज ग्रेप्स, स्वीट लाईम, त्यानंतर ओनियन, कॅशूनट, फ्लोरिकल्चर, रेझिन्स, व्हेजिटेबल, त्यानंतर नॉन बासमती राईस, काही सिरियल्स आहेत, पल्सेस, ऑइल सीड्स आहेत, जॅगरी आहे, आपल्याकडे त्याला जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे. त्यानंतर काही मसाल्याचे पदार्थ. ओके, तर ह्या अशा 21 पदार्थांना कृषी निर्यात धोरणामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये हे क्रॉप्स आयडेंटिफाय करण्याच्या पलीकडे पॉलिसीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की कुठल्या कुठल्या गोष्टींवरती भर दिला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, त्यानंतर एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे आहेत, सेंद्रिय पदार्थ जे आहेत, तर त्याच्यावरती आपण भर देणं अपेक्षित आहे. त्याला कारण मी मगाशी सांगितलं, की इंडियामध्ये अजूनही बऱ्यापैकी जे कृषी उत्पादन होतं ते ऑर्गॅनिक पद्धतीचं आहे. ओके, तर ह्या प्रोडक्टला मार्केटमध्ये, आपल्या देशांतर्गत मार्केटमध्ये तितकासा भाव मिळत नाही. ह्याला आपली इकॉनॉमिक कंडिशन्स पण जबाबदार आहे. तेवढी लोकांची पर्चेसिंग पॉवर कॅपॅसिटी नाही. तर अशा ऑर्गॅनिक प्रोडक्टना आपण जर वर्ल्ड मार्केटमध्ये घेऊन गेलो तर त्याला खूप चांगली प्राइस मिळू शकते. तो असे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपण आयडेंटिफाय करतोय. त्याचबरोबर काही जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेले काही प्रोडक्ट आहेत, त्याला आपण भौगोलिक चिन्हांकन म्हणतो. त्याविषयी आपण पुढे बोलू. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये भर देण्यात आलेला आहे सी प्रोटोकॉल डेव्हलप करणं, ट्रायल कन्साइनमेंट असतील किंवा काही इंटरनॅशनल कन्सल्टंट हायर करणं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी. ओके, हा थोडा जास्त टेक्निकल पार्ट आहे, याच्यावरती इतकं काही प्रश्न येणं अपेक्षित नाही. आणि पुढचा आहे डिक्लेरेशन ऑफ पेस्ट फ्री एरियाज फॉर सर्टन प्रोडक्ट्स. आता लास्ट इयरला तुम्ही बघितलं असेल की रशियामध्ये आपल्या ज्या द्राक्ष निर्यात आपण केली होती, तर तिथं रशियन अथॉरिटीने काही ऑब्जेक्शन्स लावले होते, काही पेस्ट आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने. पण ती पेस्ट मुळात इंडियामध्ये आढळतच नाही. तर अशा काही गोष्टी घडू शकतात. त्यामुळे गव्हर्नमेंट रिकॉग्नायझेशन त्या प्रोडक्टला मिळालं पाहिजे किंवा त्या एरियामध्ये प्रोड्यूस होणाऱ्या प्रोडक्टना मिळालं पाहिजे, की तिथं इथं प्रोड्यूस होणारा एखादा ऍग्रिकल्चर कमोडिटी असेल तर ती या पेस्ट फ्री आहे, कारण तो एरियाच पेस्ट फ्री आहे. अशा पद्धतीने एक रिकॉग्नायझेशन तयार करणं असेल. त्याचबरोबर इम्प्लिमेंटेशन ऑफ ट्रेसेबिलिटी सिस्टीम. आता ट्रेसेबिलिटी सिस्टीम कशाला म्हणतात? बऱ्याचदा आपण पोमोग्रेनेट, ग्रेप्स वगैरे बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करतो, त्यावेळी तिथल्या देशांची फायटोसॅनिटरी रिक्वायरमेंट्स वेगवेगळी असते. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये कीटकनाशकांचा किंवा तणनाशकाचा किंवा आणखीन काही केमिकल्सचा कितपत कॉन्सन्ट्रेशन त्या ऍग्रिकल्चर कमोडिटीमध्ये अपेक्षित आहे, याचे लिमिट्स ठरलेले आहे. ओके, मग त्या दृष्टीनं फार्मर्सना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून देणं, त्यांना त्याची माहिती देणं, गायडन्स देणं, तर अशा पद्धतीने ही इफेक्टिव्ह ट्रेसेबिलिटी सिस्टीम काम करते. आपल्याकडे ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये ग्रेपनेट आहे, त्यानंतर पोमोग्रेनेट आहे. तर याच्यामध्ये निर्यातीच्या दृष्टीनं जे काही ट्रेसेबिलिटीच्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल केल्या जातात. ओके, तर हे सगळे मुख्य पॉइंट्स आहेत त्याच्यावरती या कृषी निर्यात धोरणमध्ये भर देण्यात आलेला आहे. आता मगाशीचा पॉइंट होता की जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे काय. ओके, जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये, आता आपण इथं ऍग्रिकल्चर कमोडिटीच्या दृष्टीने बोलतोय, जिओग्राफिकल इंडिकेशन बऱ्याच गोष्टींना मिळू शकतं. ओके, तर आता आपण ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने बोलायचं झालं तर एखादा स्पेसिफिक एरियामध्ये एखादा स्पेसिफिक ऍग्रिकल्चर क्रॉप्स जर ग्रो होत असेल आणि त्याला एक विशिष्ट चव असेल, त्याचा एक विशिष्ट गुणधर्म असेल, तर त्याला भौगोलिक चिन्हांकन मिळतं. त्याला एक प्रोसिजर आहे. सो याचा फायदा काय लक्षात ठेवा. आता उदाहरण घ्या कोल्हापूर गुळाचं. ओके, आता बऱ्याचशा वेळा काय होतं की कर्नाटकातून वगैरे व्यापारी गुळ घेऊन आणतात आणि कोल्हापुरी गुळाच्या नावावरती खपवलं जातं. किंवा आपण आंब्याच्या मध्ये बघत असतो की हापूस आंबा म्हणून आपण बऱ्याचदा एखाद्या हापूस नसलेल्या आंब्याला सुद्धा व्यापारी हापूस आंबे म्हणून विकतात. तर हे का होतं, तर रत्नागिरी हापूस असं जर जिओग्राफिकल इंडिकेशन मिळाला तर रत्नागिरी हापूस आंबा किंवा देवगड हापूस आंबा या ब्रँड खाली विकायचा अधिकार फक्त त्या एरियातल्या लोकांना मिळतो. ओके, त्यामुळे एकतरी कंझ्युमरची फसवणूक होत नाही. ऍट द सेम टाइम जे प्रोड्युसर्स आहेत तर त्यांना त्यांच्या ऍग्रिकल्चर कमोडिटीच्या दृष्टीनं त्यांना तसा योग्य भाव मिळतो. ओके, तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 26 ऍग्रिकल्चर क्रॉप्सना जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेला आहे, हा टॅग मिळालेला आहे. तर याच्याविषयी आपण नंतर कधीतरी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये चर्चा करू. आता आपण फक्त एक्सपोर्टच्या दृष्टीनं बघतोय. तर अशा भौगोलिक चिन्हांकन मिळालेल्या ऍग्रिकल्चर कमोडिटींना
एक्सपोर्टमध्ये प्राधान्य देण्याचं त्या धोरणामध्ये ठरलेलं आहे. ओके, सो आता महाराष्ट्राच्या दृष्टीने बघा की ऍग्रीकल्चर एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्राचा ऍडव्हान्टेज काय आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे आपल्याकडं टिपिकल मान्सून क्लायमेट आहे. आपला काही एरिया हा अतिशय उष्ण या प्रकारात येतो. कोकणाचा एरिया बघितला तर रेनी ह्युमिड या प्रकारात मोडतो. त्यानंतर हिवाळ्यामध्ये काही एरियामध्ये खूप जास्त कोल्ड क्लायमेट असतं. तर असे वाईड व्हरायटी ऑफ वेदर कंडिशन्स असल्यामुळे आपल्या ऍग्रीकल्चर कमोडिटीमध्ये सुद्धा तेवढं व्हरायटीज किंवा डायव्हर्सिटी अवेलेबल आहे. ओके, आपण फूड क्रॉप सुद्धा ग्रो करतो ऍट द सेम टाइम कॅश क्रॉप सुद्धा ग्रो करतो. ओके, तर या दोन्ही प्रोडक्टचा आपण एक्सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. बऱ्याचशा गोष्टीमध्ये जे पायलट प्रोजेक्ट्स आहेत, जसं मी मगाशी तुम्हाला हॉटनेट वगैरे सांगितलं. ओके, तर या ट्रेसेबिलिटीच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड गोष्टी आहेत, तर याचे पायलट प्रोजेक्ट्स ऑलरेडी आपण सक्सेसफुली इम्प्लिमेंट करतो किंवा ग्रेपनेट वगैरे. ओके, त्यानंतर इंडियामध्ये 2 बिगेस्ट एक सी पोर्ट आहे आणि एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. ओके, जवाहरलाल नेहरू नावसेवा पोर्ट ट्रस्ट जे आहे, JNTP आपण म्हणतो, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, असे 2 एअरपोर्ट आणि सी पोर्ट आपल्याला अवेलेबल आहेत, ज्याच्यामुळं सगळ्यात जास्त ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट हा महाराष्ट्रामधून होतो. ओके, त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे फार्मर्स आहेत ते नवीन टेक्नॉलॉजी इझिली अडॉप्ट करतात. तुम्ही जर महाराष्ट्रातील काही ठराविक डिस्ट्रिक्ट बघितले तर ते ऍग्रीकल्चर प्रोडक्शन मध्ये एक्सपोर्ट मध्ये खूप जास्त पुढे आहेत. ओके, दुसरं याच्यामध्ये एक ऍडव्हान्टेज आहे जो आपल्याला आपण ट्रायंगल म्हणतो इंडस्ट्रियल एरियाच्या दृष्टीने किंवा ऍग्रीकल्चर एक्सपोर्टच्या दृष्टीनं. तर मुंबई, पुणे आणि नाशिक असा जो ट्रायंगल तयार होतो, तर ह्या पट्ट्यामध्ये एक्सपोर्ट ओरिएंटेड ऍग्रीकल्चर कमोडिटीज, मग ते मोस्टली पॉलीहाऊस मध्ये येणारी पिकं असतील किंवा फ्लोरिकल्चर फुलं असतील, तर यांचं एक्सपोर्ट पोटेन्शियल खूप जास्त आहे. तर हा एक ऍडव्हान्टेज आहे. तर नाशिक, पुणे, मुंबई यांच्या दृष्टीनं मुंबईतलं जे पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एअरपोर्ट असेल किंवा सी पोर्ट, तर हे खूप सोयीचं आहे. दुसरं, महाराष्ट्रानंतर जे स्टेट ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट मध्ये टॉपला आहेत, जसं गुजरात असेल, कर्नाटक असेल किंवा आंध्र असेल. ओके, तर यांच्यासाठी मुंबईला लिंकेज करण्यासाठी हायवेज असतील, रेल्वे असतील किंवा एअरवेज असतील, तर यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. ओके, त्यामुळं महाराष्ट्र हे ऍग्रीकल्चर एक्सपोर्टचं हब बनलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, काही क्रॉप्सच्या बाबतीमध्ये जसं ग्रेप्स आहे, मँगोज आहेत, पोमोग्रेनेट आहे, फ्लावर्स आहेत किंवा रेझिन्स आहेत, यांच्यामध्ये आपण इंडियातल्या मोर दॅन 75% जो प्रोडक्ट आहे, कम्युनिटी आहे, प्रोडक्शन आहे, तर ते आपण निर्यात करतो. आता हे सगळं जरी खरं जरी असलं, आपण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट जरी करत असलो, तरी महाराष्ट्राच्या समोर काही चॅलेंजेस आहेत. तुम्ही जर 2001-2 चा डेटा बघितला तर 15.3% ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ऍडेड जे आहे, तर टोटलच्या ऍग्रीकल्चर आणि अलाइड सेक्टरचा जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 15.3% होतं, जे पुढच्या 5-6 वर्षामध्ये 16-17ला कमी होऊन 12.2% होत चाललेलं आहे. म्हणजे ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट किंवा एक्सपोर्ट म्हणण्यापेक्षा ऍग्रीकल्चर प्रोडक्शन जे आहे, तर त्याचा महाराष्ट्रातल्या एकूण उत्पादनापैकी ऍग्री किंवा ऍग्री पूरक, कृषी पूरक जे उत्पादन आहेत, तर त्यांचा वाटा आता कमी कमी होत चाललेला आहे. तर याला कारण काय आहेत? एकतर आपली लोकसंख्या जशी वाढते तशी होल्डिंग साईज जी आहे ती कमी होत चाललेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये मेकॅनायझेशन करणं शक्य नाही आहे. जशी होल्डिंग साईज कमी होत आहे तशाच पद्धतीनं मार्जिनल आणि स्मॉल फार्मरची संख्या वाढत चाललेली आहे. त्यांची इकॉनॉमिक कॅपॅसिटी कमी असते ऍग्रीकल्चरमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीनं. दुसरी, आपली डिपेंडन्सी मान्सूनवरती खूप जास्त आहे. ओके, जवळजवळ 80% आपला एरिया जो आहे तो रेनफेड या प्रकारात मोडतो, जो पावसावरती अवलंबून आहे. ओके, आणि दुसरं, आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती काही क्रॉप्स मध्ये खूप कमी आहे. ओके, जर आपण ऑल इंडिया ऍव्हरेजच्या दृष्टीने बघितलं तर देशातलं जवळजवळ 24% ड्रॉट प्रोन एरिया जो आहे, दुष्काळी भाग जो आहे, तो फक्त आपल्या महाराष्ट्रात मोडतो. तर हे काही मेजर चॅलेंजेस आहेत ज्याच्यातून आपल्याला ओव्हरकम करून आपलं प्रोडक्शन आणि अल्टिमेटली ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट आपण वाढवू शकतो. ओके, आता हे आपण महाराष्ट्राबद्दल बघितलं. ऑलरेडी आपल्या इंडियाची एक्सपोर्ट पॉलिसी काय आहे बघा. एक्झामच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे की 2018
हे इयर महत्वाचं आहे. आता हे प्रिलिम्सला आपल्याला विचारणं अपेक्षित नाही आहे. प्रिलिम्सला फक्त आपल्याला काय विचारतील की महाराष्ट्राने आपलं कृषी निर्यात धोरण कधी जाहीर केलं किंवा त्याचे जे प्रमुख मुद्दे आहेत आता आपण डिस्कस केले त्याच्यावरती एखादा कन्सेप्च्युअल क्वेश्चन येईल. अदरवाईज प्रिलिमला याच्या बाहेर काही विचारलं जाणार नाही. पण मेन्स मध्ये तुम्हाला इंडियाच्या एक्सपोर्ट पॉलिसी बद्दल पण विचारलं जाऊ शकतं. तर त्याचे मेजर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा. एक तर आपलं ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट जे आहे ते पुढच्या म्हणजे आता 18ला आपण हे धोरण जाहीर केलं होतं तर 2022 पर्यंत हे एक्सपोर्ट मॉनिटरी टर्म्स मध्ये दुप्पट करणं म्हणजे $30+ बिलियन पासून $60 बिलियन पर्यंत आपल्याला ते वाढवायचं होतं. ओके. आणि पुढच्या काही वर्षामध्ये ते $100 बिलियन पर्यंत न्यायचं टार्गेट या ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी मधून आपण ठरवलेलं आहे. ऑफकोर्स आता 2022 मध्ये आहोत आणि हे का टार्गेट तितकंसं कम्प्लीट झालेलं नाही आहे. दुसरं आपलं जे एक्सपोर्ट बास्केट आहे ते डायव्हर्सिफाय करणं. आता एक्सपोर्ट बास्केटचा अर्थ काय, जे जे आपले ऍग्रिकल्चर कमोडिटीज आपण आतापर्यंत एक्सपोर्ट करत होतो ते सोडून आणखीन काही एक्सपोर्ट योग्य काही कमोडिटी आपल्याला त्यात ऍड करता येईल का, डायव्हर्सिफाय करता येईल का. तर त्या दृष्टीनं एक्सपोर्ट बास्केट हे आपण डायव्हर्सिफाय करतो. जसं आपण कमोडिटीज डायव्हर्सिफाय करतोय तसंच आपण काही डेस्टिनेशन कंट्रीज आपण आपले काही ट्रॅडिशनल बायर्स आहेत त्या ठराविक देशांना आपण आजपर्यंत निर्यात करत आलेलो आहे. तर आता बियॉन्ड ट्रॅडिशनल मार्केट काही दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा आपल्याला एक निर्यातीच्या संधी आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे. ओके. त्यानंतर काही हाय व्हॅल्यू प्रोडक्ट जसे आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट बद्दल बोललो तर तसे आपण एक्सपोर्ट करणं हे आपलं प्राधान्यक्रम याच्यामध्ये धरलेलं आहे. ओके. सो थर्ड आहे टू प्रमोट नोवल इंडिजिनस ऑर्गॅनिक ट्रॅडिशनल नॉन ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट आता आपण डिस्कस केलं. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम डेव्हलप करणं, नवीन मार्केट ऍक्सेस मिळण्याच्या दृष्टीनं किंवा काही बॅरियर्स असतील दोन कंट्री मधल्या कायद्याचं किंवा तिथल्या प्रोसिजरचं सुलभीकरण करणं असेल तर या गोष्टी सगळ्या इन्स्टिट्यूशनल लेवलला येतात. ओके. त्याचबरोबर सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी इश्यूज जे आहेत जसं मी मगाशी तुम्हाला ग्रेप्सच्या बाबतीत सांगितलं तर याच्यामध्ये कीटकनाशकांचा काही अंश आढळतो का, तर या पद्धतीनं ट्रेसेबिलिटी टेस्ट करण्याच्या दृष्टीनं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं मेकॅनिझम उपलब्ध करून देणं. ओके. आणि शेवटचं टार्गेट आहे इंडियाचं जे वर्ल्ड ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट मधला आपला जो शेअर आहे तो दुप्पट करणं. ओके. आता सध्या जर 2019 ची जर फिगर आपण घेतली तर आपण पहिल्यांदा टॉप 10 ऍग्रिकल्चर एक्सपोर्टिंग कंट्रीज मध्ये आलेलो आहोत. 2019च्या डेटानुसार आपला 9th रँक आहे आणि आपला वर्ल्ड ट्रेड मध्ये आपला जो वाटा आहे तो 3.1% आहे. ओके. तर हे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे. याच्यामध्ये एक्सपोर्ट धोरणामध्ये आपण क्लस्टर्स आयडेंटिफाय केलेले आहेत. म्हणजे देशातल्या प्रत्येक भागामध्ये जिथं जिथं मेजर ऍग्रिकल्चर कमोडिटीचं उत्पादन होतं तर तिथे अशा पद्धतीनं समूह पद्धतीनं आपण क्लस्टर्स जे आहेत ते आधी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चर पुरवतं. काही क्लस्टर्स बघा सोफियान आणि किन्नौर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये येतं. हे ऍपलसाठी आपण क्लस्टर डिक्लेअर केलेला आहे. त्यानंतर मँगोसाठी बघा लखनौ, कच्छ आणि महबूबानगर. ओके. त्यानंतर बनानासाठी जर आपण बघितलं अनंतपूर, त्यानंतर थेनी हे तामिळनाडूमध्ये येतं. ग्रेप्ससाठी महाराष्ट्रातलं जे क्लस्टर आहे ते नाशिक आहे. ओके. त्यानंतर पायनॅपलसाठी त्रिपुरामध्ये आहे. त्यानंतर पोमोग्रेनेट मध्ये बघितलं तर महाराष्ट्रातलं सोलापूर आहे. त्यानंतर कर्नाटकातलं चित्रदुर्ग हे 2 डिस्ट्रिक्ट आपण क्लस्टर म्हणून आयडेंटिफाय केलेले आहेत. टर्मरिकसाठी मेघालयामधील वेस्ट जैतिया हिल हे जे डिस्ट्रिक्ट आहे तर हे आयडेंटिफाय केलेलं आहे. तशाच पद्धतीने ही लिस्ट आहे. एकदा तुम्ही नंतर हे स्क्रीनशॉट काढून एकदा फक्त नजरे काढून घाला. मी फक्त महाराष्ट्राविषयी याच्यामध्ये चर्चा करतो. बनानाच्या बाबतीमध्ये बघा महाराष्ट्रातील जळगाव, कोल्हापूर आणि सोलापूर हे 3 डिस्ट्रिक्ट आयडेंटिफाय केलेले आहेत. पोमोग्रेनेटसाठी महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर आणि पुणे. मँगोसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर हे क्लस्टरसाठी आपण आयडेंटिफाय केले. ओके. ओनियनच्या बाबतीमध्ये नाशिक. त्यानंतर ऑरेंजच्या बाबतीमध्ये नागपूर, अमरावती आणि वर्धा जिथं सगळ्यात जास्त प्रोडक्शन येतं तर ते ऑरेंजच्या बाबतीमध्ये आपण क्लस्टर म्हणून आयडेंटिफाय केलेलं आहे. तर आपले इंडियामधून जेवढं काही एक्सपोर्ट होतं तर त्यातले टॉप 5 एक्सपोर्टिंग प्रोडक्ट काय आहेत बघा. तर आपल्या मॉनिटरी टर्म्स मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे बासमती राईस. ओके. ऍग्रिकल्चर कमोडिटी मध्ये लक्षात ठेवा की सगळ्यात मॉनिटरी म्हणजे आर्थिक आपल्याला पैसे ज्याच्यातून मिळतात असं जर एक्सपोर्टिंग कमोडिटी असेल तर ते बासमती राईस आहे. ओके.
तर आपण कुठं निर्यात करतोय? मेजरली सगळे मिडल ईस्ट कंट्रीज आहेत. इराण असेल, सौदी अरेबिया किंवा इराक, त्यानंतर UAE म्हणतो आपण, त्यानंतर येमेन, तर इकडे सगळ्यात जास्त आपण निर्यात करतो. त्यानंतर इथं बफेलो मीट, त्यानंतर नॉन बासमती राईस, ग्राउंडनट आणि फ्रेश ग्रेप्स. ओके. आता बासमती राईस एक्सपोर्ट बद्दल आपण आता बघितलं की सगळ्यात जास्त आपल्याला पैसे मिळवून देणारं एक्सपोर्टिंग कमोडिटी आहे, ऍग्रिकल्चर कमोडिटी. तर आपण जेवढं काय सिरियलचं एक्सपोर्ट करतो, तर त्याच्यातून आपल्याला जवळजवळ 56,000 करोड, ओके, म्हणजे 56,000 कोटी इतकं आपण मूल्याची निर्यात करतो. तर त्यातलं, त्या सिरियल्स मधलं जर बासमती किंवा राईसचा जर आपण वाटा बघितला टोटल, बासमती प्लस नॉन बासमती, तर तो 95.7% आहे. आणि राहिलेल्या 4% मध्ये मुख्यत्वे करून आपण गव्हाची निर्यात करतो. तर इतकं महत्व आहे. तृणधान्यामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट पोटेन्शियल हे राईसला आहे आणि विदिन राईस बासमती राईसला आहे. ओके. आता याच्यामध्ये एक टर्म संस्थेचा उल्लेख झाला, अपेडा. तर अपेडा काय काम करते बघा, तर ऍग्रिकल्चरल प्रोसेस्ड फूड एक्सपोर्ट अँड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, अपेडाचं लॉंग फॉर्म आहे. ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री अंतर्गत येते. ओके. तर अपेडाची स्थापना बघा डिसेंबर 1985 ला ऍक्ट पास झालेला आहे. तो ऍक्च्युली इम्प्लिमेंटेशन मध्ये 13 फेब्रुवारी 1986 ला आलेला आहे. त्यामुळे 13 फेब्रुवारी हे अपेडाचं फाउंडेशन डे आपण म्हणतो. त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे अपेडा संदर्भात एवढ्या तुम्हाला फॅक्च्युअल डेटा माहीत असणं अपेक्षित आहे. जेवढी काही कृषी उत्पादनांची निर्यात आपण करतो ती अपेडा मार्फत होते. म्हणजे अपेडा ही इन्स्टिट्यूशन ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढण्यासाठी एक कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर तयार करायचं, फेवरेबल ऍटमॉस्फिअर तयार करायचं काम करतं. ओके. सो हे आपण बघितलं की ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट जे आपण आता कृषी निर्यात धोरण महाराष्ट्रानं तयार केलेलं आहे, तर त्याच्या अनुषंगानं आपल्याला काय प्रश्न विचारले जातात ते सांगितलं की प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये फक्त आता जस्ट घडून गेलेली चालू घडामोडीची घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं कृषी निर्यात धोरण कधी जाहीर झालं वगैरे अशा पद्धतीचा तेवढाच प्रश्न येईल. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मात्र आपल्याला मुख्य परीक्षेला ऍग्रिकल्चर करंट अफेअर्स आता नव्यानं सिलेबस ऍड झालेला आहे. तर त्यासाठी हा एवढा डिटेल तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. तुम्हाला जर काही कोर्सेस बघायचे असतील तर तुम्हाला स्लाइड वरती कोर्सेस दिसत आहेत. ऍग्री एमपीएससी, फॉरेस्ट एमपीएससी, बँकिंग आणि आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा ऍग्रिकल्चरचा स्वतंत्र कोर्स सुद्धा रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे. एक्सलन्स ऍग्रिकल्चर अकॅडमी ही पुण्यामध्ये आहे आणि तुम्हाला जर ऑफलाईन क्लास करायचे असतील तर ऑफलाईन सुद्धा अवेलेबल आहेत किंवा ऑनलाईन लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण सध्या ऍग्री एमपीएससीचे क्लासेस घेतोय. त्याचबरोबर तुम्ही जर जॉबमध्ये असाल आणि तुम्हाला जर ह्या शेड्यूलमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं जमत नसेल तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला कोर्सेस बद्दल काही डाऊट्स असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकता. ओके. आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याच्यावरती बरेचसे अपडेट आपण दररोज देत असतो, तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ओके. थँक्यू.